तर आपण क्वेश्चन नंबर 29 सॉल्व करणार आहे. 1 मोल ऑफ डायटोमिक गॅस ब्रॅकेटमध्ये दिलेले रिजिड मॉलिक्यूल डज अ वर्क Q divided by 2 when the amount of heat supply is Q. किंवा amount of heat supply केलेला आहे. In this process the molar heat capacity of the gas is. तर आपल्याला या प्रोसेसमध्ये मोलर हीट कॅपॅसिटी या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2023 ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे आर, बी ऑप्शन आहे 2R, सी ऑप्शन आहे 5R आणि डी ऑप्शन आहे 7R. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 1 मोल डायटोमिक गॅस दिलेला आहे आणि तो पण रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल दिलेला आहे. आणि रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल जर घेतला तर याच्यासाठी जो गॅमा असतो तर तो किती असणार तर 7/5 रिजिड डायटोमिक गॅससाठी. ओके, तर याच्यामध्ये 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात आणि 2 रोटेशनल, म्हणजे टोटल 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. ओके, त्यानंतर तुम्हाला वर्क डन दिलेला आहे आणि हा जो वर्क डन आहे तो किती दिला आहे तर Q/2 इतका काय दिलेला आहे तुम्हाला वर्क डन दिलेला आहे. ओके, आणि अमाऊंट ऑफ हीट जे सप्लाय झालेलं ते Q आहे. तर या केसमध्ये आपल्याला मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक? Q जो आहे तर तो 2 प्रकारे यूज केला जातो. एक इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी अँड सेकंड टू डू वर्क ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. Q जो दिलेला आहे तो Qच दिलेला आहे. डेल्टा यू आपल्याला गिवन नाहीये, पण W जो दिलेला आहे तो किती दिला तर Q/2. Q/2 इकडे प्लस, इकडे काय करू शकता तुम्ही मायनस. मग डेल्टा यू आपल्याला भेटेल Q - Q/2. आणि याला जर सिम्प्लिफाईड केलं तर आपल्याला डेल्टा यू भेटेल, तो किती भेटणार तर Q/2 एवढं काय भेटलं तर आपल्याला डेल्टा यू भेटलं. ओके, तर आता ही जी प्रोसेस आहे तर गॅमा वगैरे दिलेलं आहे तर ही ॲडिबॅटिक प्रोसेस आहे. आणि ॲडिबॅटिक प्रोसेससाठी जर तुम्ही डेल्टा यू जर फाइंड केलं तर याचा फॉर्म्युला असतो R डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर डिवायडेड बाय असेल गॅमा -1. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपल्याला घ्यावं लागेल कारण की रिजिड डायटोमिक गॅस दिलेला आहे. आणि क्यूचा जो फॉर्म्युला असतो तर N साठी जर घेतला, सिंगल मोलसाठी घेतलाय, तसं आपण CP जर घेतला तर CPचा फॉर्म्युला काय असतो डेल्टा Q/डेल्टा टी. ओके, मग डेल्टा Q जो आहे तो किती असणार तर आपला CP × डेल्टा टी. मग या Qच्या जागी आपण काय टाकणार तर CP × डेल्टा टी डिवायडेड बाय काय राहिला 2. Qच्या जागी Qची व्हॅल्यू आणि हा डिवायडेड बाय 2. हे त्याचं रिझन पण झालं तुम्हाला. आता पुढच्या केसमध्ये आपण जर सिम्प्लिफाईड जर केलं तर हा डेल्टा टी आणि इथला डेल्टा टी काय झाला कॅन्सल. R डिवायडेड बाय गॅमा, गॅमाची व्हॅल्यू पुट करून टाकू 7/5 - 1 = CP/2. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 7 - 5 2, 2/5. R डिवायडेड बाय 2/5 = CP/2. 5 कुठे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर कुठे जाणार न्यूमरेटरला. मग 5R/2 = CP/2. 2 काय झाला कॅन्सल. मग आपला जो CP भेटणार आहे मग तो CP किती भेटला तर 5R इतका भेटला. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं स्पेसिफिक हीट आपल्याला फाइंड करायला लावलं होतं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच आपला CP = 5R.